तुमच्या सर्वांचं स्वागत। आज आपण कच्च्या साबुदाण्याची झटपट होणारी 5 मिनिटात होणारी ही रेसिपी बघणार आहोत। सोपी रेसिपी आहे, चवीलाही खूप छान लागते। ही रेसिपी नक्की आपल्याला या रेसिपीसाठी 1 कप साबुदाणा घ्यायचा आहे आणि हा कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे। अजिबात आपल्याला साबुदाणा भिजवण्याची गरज लागत नाही। कधी कधी साबुदाणा भिजवण्याचा आपण विसरून जातो आणि आपला उपवास असतो। तेव्हा काय करायचं, अशा प्रकारची रेसिपी तुम्ही करू शकता। इथे आपल्याला एक ग्लास घ्यायचा आहे आणि या ग्लासामध्ये ही जी प्लास्टिकची बॅग आहे ती आपल्याला घालून घ्यायची आहे। अशा प्रकारे तुम्ही ही बॅग सेट करू शकता ग्लासमध्ये, जेणेकरून यामध्ये आपल्याला साबुदाणा भरता येईल। मध्यभागी हात घालून अशा प्रकारे ती सेट करून घ्यायची आहे। आता हा आपला ग्लास सेट करून तयार झालेला आहे। याच्यानंतर आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे कच्चा, तो या ग्लासमध्ये आपल्याला भरून घ्यायचा आहे। जेवढी तुमची प्लास्टिकची बॅग असेल तेवढाच तुम्ही साबुदाणा यामध्ये भरून घ्या, जास्त भरू नका। जेवढा तुमचा साबुदाणा बसतोय त्यामध्येच घालून घ्या। जर तुम्हाला 1 वाटी सांगितला असेल पण तो बसत नसेल, तुम्ही थोडा त्यामध्ये जागा मोकळी ठेवायची आहे, जेणेकरून ते अशा प्रकारे आपल्याला बॅग धरता येईल। आता ही साबुदाण्याची बॅग आपली तयार झालेली आहे, ती थोडीशी अशा प्रकारे फिरवून घ्यायची आहे आणि वरचा भाग त्याचा टाईट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारची ही छोटीशी घासणी आपल्याला घ्यायची आहे। इथे आपल्याला 2 उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत। हे बटाटे सगळ्यात पहिल्यांदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। याच्यानंतर आपल्याला हे बटाट्याचे साल काढण्याचं मशीन घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सगळ्या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे, जेणेकरून ही रेसिपी करायला आपल्याला सोपी जाते। आणि सालीसकट बटाटे जर आपण या रेसिपीमध्ये वापरले तर तुमच्या तोंडाखाली ती साल येईल, ती रेसिपी चांगली होणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला ही अशा प्रकारे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे। नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। अशा प्रकारची आपल्याला किसणी घ्यायची आहे। तुमच्याकडे जी किसणी अवेलेबल असेल तुम्ही ती घेऊ शकता, मोठ्या होलची किंवा छोट्या होलची, जी अवेलेबल असेल तुम्ही ती घ्यायची आहे। आणि हे जे बटाटे आपण 2 बटाटे घेतलेले आहेत ते एक एक करून आपल्याला या किसणीने किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपल्या रेसिपीसाठी ही सोपी गोष्ट होते बटाटा किसल्यानंतर। जास्त वेळ लागत नाही किसण्यासाठी, लगेच ही किसून रेसिपी तयार होते। बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहे। तुम्ही बारीक होलने किसू शकता किंवा मोठ्या होलने किसले तरीही चालतील। अशा प्रकारे आता आपले हे 2 बटाटे किसून झालेले आहेत। जर तुमच्याकडे अशा प्रकारचे 2 बटाटे नसतील आणि मोठ्या साईजचा 1 बटाटा असेल, तुम्ही तो घेतला तरीही चालेल। इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे। याच्यानंतर आता मिक्सरच्या भांड्याचं आपल्याला झाकण घ्यायचं आहे, झाकण लावून घ्यायचं आणि हा साबुदाणा मिक्सरवरती फिरवून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता आपण साबुदाण्याचं हे पीठ तयार केलेलं आहे। पीठ म्हणजे एकदम बारीक करायचं नाही, ज्याप्रमाणे गव्हाचं पीठ असतं, जाडसरच असं रवाळ, ज्याप्रमाणे रवा असतो आपला त्याचप्रमाणे दळून घ्यायचं आहे। इथे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला मिरच्या तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल, आणि जर तुम्ही ही रेसिपी लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची नाही टाकली तरीही चालेल। आपण जो बटाटा किसून घेतला होता तो आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण बटाटा किसल्यानंतर लाल होतो। तो धुवून घेतला की लगेच अशा प्रकारचा सफेद होऊन जातो। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये हा किसलेला बटाटा आपल्याला घालून घ्यायचा आहे। चवीप्रमाणे मीठ घाला। जरी ती उपवासाला बनवत असाल तर उपवासाचं मीठ घातलं तरीही चालेल। थोडंसं पाणी घाला, 2 ते 3 चमचे, आणि परत एकदा हे मिक्सरवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। जास्त पाणी घालायचं नाही, 2 ते 3 चमचे पाण्यात होऊन जातं। अशा प्रकारे तुम्हाला दिसत असेल बघा, हिरवट असा आपल्या पेस्टला कलर आलेला आहे, कारण यामध्ये आपण मिरची घातली होती। मी मीडियमचं असं बॅटर बनवून घेतलेलं आहे। हे बॅटर आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला रेसिपी करायला सोपी जाईल। जास्त वेळ लागत नाही रेसिपी करण्यासाठी। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आणि जर अजून तुम्ही आपल्या इन्स्टा आयडीला फॉलो केलं नसेल तर त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिथून तुम्ही फॉलो करू शकता। अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे बॅटर छान असं मिक्स करायचं। हे 10 मिनिटासाठी असं झाकून ठेवायचं आहे। जर तुमच्याकडे जास्त वेळ नसेल तर तुम्ही 5 मिनिटासाठी झाकून ठेवलं तरीही चालेल। इथे एक बोल घ्यायचा आहे, छोटीशी वाटी तुम्ही घेऊ शकता। यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, अर्धा चमचा मोहरी घालू शकता। जर मोहरी तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तर तुम्ही नाही घातली तरीही चालेल। 1 चमचा तीळ घाला, सफेद तीळ। अर्धा चमचा लाल तिखट घाला। लाल तिखट म्हणजे फक्त आपल्याला इथे मिरची पावडरच वापरायची आहे, गरम मसाला नाही। थोडीशी हळद घालून घ्या। त्याच्यानंतर 1 चमचा आपल्याला धना पावडर घालायची आहे। तुम्ही इथे कोथिंबीर घातली तरीही चालेल, आणि अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालून घ्यायचे आहे।
अशा प्रकारे आपले सगळे मसाले तयार झालेले आहेत। आता हे छान असं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून हे जे मसाले आहेत ते सगळे एकजीव होतील आणि छान असे मिक्स होतील। दिसायला हे खूप छान दिसतं हे। इथे आपल्याला एक छोटा पॅन घ्यायचा आहे आणि या पॅनमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जर तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते घातलं तरीही चालेल। 2 चमचे आपल्याला तेल घालायचं। तेल गरम झाल्यानंतर आपण जो मसाला तयार केलेला आहे तो मसाला या पॅनमध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर आपल्याला हा थोडासा असा फ्राय करून घ्यायचा आहे। जास्त फ्राय करायचा नाही तर तो काळा होईल। अशाच प्रकारे त्याचा कलर दिसला पाहिजे। आता आपला हा मसाला फ्राय झालेला आहे, गॅस सुद्धा बंद केलेला आहे। हे जे बॅटर आपण 10 मिनिटासाठी ठेवलं होतं ते तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असं तयार झालेलं आहे। जो आपण मसाला फ्राय करून घेतला होता तो मसाला आपल्याला आता या बॅटरमध्ये घालून घ्यायचा आहे। छान असा मिक्स करायचा आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, पिवळसर असा रंग आलेला आहे। परत 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचा, कारण आपण मसाले घातलेले आहे। सो तो जो मसाल्यांचा वास असतो तो याच भांड्यामध्ये राहिला पाहिजे। 5 मिनिटे झालेली आहेत आणि हा मसाला आता आपण हे जे बॅटर तयार केलेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा, खूप छान असा कलर आलेला आहे आणि सुगंधही खूप छान येतोय। याच्यानंतर आपल्याला ग्लास घ्यायचा आहे आणि ग्लासमध्ये अशा प्रकारची प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे, जी केकवाले यूज करतात क्रीम भरण्यासाठी। ती प्लास्टिकची बॅग घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ग्लासला सेट करून घ्यायची आहे, जेणेकरून ती छान अशी सेट होईल। जे आपण बॅटर तयार केलेलं आहे ते बॅटर आपल्याला या ग्लासमध्ये घालून घ्यायचं आहे। जेवढं बॅटर यामध्ये बसत आहे तेवढंच तुम्ही घाला, जास्त घालू नका। जर तुमच्या पिशवीचा आकार मोठा असेल तर तुम्ही जास्त घातलं तरीही चालेल, कारण ते वरच्या बाजूने बाहेर येऊ नये यासाठी आपल्याला थोडं यामध्ये बॅटर घालायचं आहे। अशा प्रकारे आता आपलं हे बॅटर घालून झालेलं आहे। पिशवीचे जे एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो अशा प्रकारे वरती करायचा आहे आणि हे जे बॅटर आहे ते थोडंसं आपल्याला हाताच्या मदतीने खाली दाबून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला बुडबुडे दिसत असेल ते बुडबुडे सुद्धा काढून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे। हे आता आपण त्याच ग्लासमध्ये घालून ठेवणार आहोत। इथे आपल्याला तेल गरम करत ठेवायचं आहे आणि जी पिशवीचं पुढचं तोंड आहे ते आपल्याला कापून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं हवं असेल तेवढं तुम्ही कापू शकता आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या चकल्या आपल्याला या तेलामध्ये सोडायच्या आहेत। चकल्या सोडल्यानंतर तुम्हाला लगेच पलटायच्या नाही, थोडंसं ते फ्राय झाल्यानंतर आपोआप सुट्ट्या होतात। ही जी एक पद्धत झाली। आता ही दुसरी पद्धत सांगते तुम्हाला जी पद्धत आवडेल तुम्ही त्या पद्धतीने करू शकता। छोटीशी आलं खिसण्याची खिसणी घ्यायची, 2 ते 3 मिनिटात तेलात अशी सोडून द्यायची, जेणेकरून ती गरम होईल आणि याच्यानंतर याच्यावरती चकली घालून घ्यायची आहे। ती तेलात सोडायची। जेव्हा ही चकली शिजते तेव्हा ही या खिसणीपासून आपोआप सुट्टी होते चकली। ही झाली दुसरी पद्धत, तुम्ही ही सुद्धा ट्राय करू शकता। आता याच्यानंतर तिसरी पद्धत सांगत आहे, ती म्हणजे अशा प्रकारे ज्याप्रमाणे कुरकुरे असतात त्याचप्रमाणे हे उभट आकाराचं आपल्याला तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली झटपट अशी रेसिपी तयार होते। मी तुम्हाला 3 पद्धती सांगितल्या आहेत। तुम्हाला जी पद्धत आवडत आहे तुम्ही त्या पद्धतीने ही रेसिपी करू शकता। ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती, कारण खूप छान अशी रेसिपी आहे, टेस्टी। उपवासाला तुम्ही बनवू शकता, नाश्त्याला बनवून खाऊ शकता किंवा मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता। इतकी टेस्टी ही रेसिपी आहे। ही तुम्ही एका सॉस बरोबर, चटणी बरोबर किंवा दही बरोबर खा। चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये। चविष्ट आणि झटपट होणारी रेसिपी आज आपण बघणार आहोत। साहित्य कमी लागतं, घरच्या साहित्यात होणारी ही रेसिपी आहे। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील। आता ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 1 कप कच्चा साबुदाणा घ्यायचा आहे। इथे कोणताही आपण भिजवलेला साबुदाणा वापरणार नाही। त्याच्यानंतर आपल्याला 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरचीचं प्रमाण वाढवलं तरीही चालेल। त्याच्यानंतर 1 छोटा कप आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहेत। हे मी कच्चे शेंगदाणे वापरलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे नाहीत घेतले। सो अशा प्रकारे या सगळ्या कच्च्या वस्तू आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी, 3 ते 4 मिनिटे पुरेसे होतात हे भाजण्यासाठी। आपल्याला हे मीडियम आचेवरती भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला दिसत असेल बघा, मिरची सुद्धा छान अशी आपली भाजलेली आहे। जेव्हा या मिरचीला असे डाग पडतात तेव्हा समजून जायचं की मिरची आपली भाजलेली आहे। सो हे आपण 3 ते 4 मिनिटासाठी मीडियम ते हाय फ्लेमवर तुम्ही भाजू शकता, फक्त जास्त करपून देऊ नका। जेव्हा आपले शेंगदाणे थोडेसे ब्राऊन होतील तेव्हा आपल्याला गॅस बंद करायचा आहे। आता अशा प्रकारे मिरच्यांना डाग सुद्धा पडलेले आहेत, थंड करून घ्यायचा आहे। रूम टेम्परेचरला आपल्याला थंड करायचं आहे। त्याच्यानंतर यामधल्या आपण ज्या मिरच्या भाजून घेतलेल्या आहेत
त्या आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायच्या आहेत. इथे जर तुम्ही लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरचीचं प्रमाण कमी ठेवा, जेणेकरून ते आवडीने खातील आणि त्यांना तिखटही लागणार नाही. असेल तर तुम्हाला थोडं थोडं करून ते बारीक करावं लागेल. अशा प्रकारे आता ही मी पावडर याची बनवून घेतलेली आहे. जर तुम्ही थोडंसं जाडसर बनवलं तरीही चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आता ही जी आपण पावडर तयार केलेली आहे ती एक आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. ही रेसिपी करायला सोपी आहे, घरच्या साहित्यात होणारी आहे आणि नवरात्रीला उपवास असतात, खिचडी खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो तेव्हा ही रेसिपी आपण बनवू शकतो. त्याच्यात आणि ते बटाटा घ्यायचा आहे, बारीक चिरून घेऊ शकता किंवा मोठा जाडसर असा चिरून घेतला तरीही चालेल. मग अशी ज्या आपण मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या मिरच्या आपल्याला घ्यायच्या आहेत आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे तोडून घालायच्या आहेत. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. इथे तुम्हाला बटाट्याच्या आणि मिरचीच्या चवीप्रमाणेच मीठ घालायचं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. जर जिरे तुमच्याकडे उपवासाला चालत नसतील तर तुम्ही इथे स्किप करू शकता, नाही घातले तरीही चालेल. यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे, अर्धा कप तुम्ही पाणी घालू शकता आणि हे आपल्याला आता मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, छान असं एकदम जाडसर असं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे. तुम्ही एकदम बारीकसुद्धा करू शकता किंवा थोडंसं असं जाडसर ठेवलं तरीही चालेल. आता जो आपण मगाशी पीठ घेतलं होतं साबुदाणा आणि शेंगदाण्याचं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा ओवा घालायचा आहे. जर तुमच्याकडे उपवासाला चालत असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर नाही घातलं तरीही चालेल. अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट घालायचं आहे. त्याच्यानंतर अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. इथे आपण जे लाल तिखट वापरत आहोत यामध्ये गरम मसाला नाही आहे, फक्त रेड चिली पावडर आहे. चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे, जेणेकरून साबुदाणा आणि जी आपण शेंगदाण्याची पावडर केलेली आहे त्याची छान अशी. आता हे सगळे मसाले आपले घालून झालेले आहेत. याच्यानंतर आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करायचं आहे. आता यामध्ये पाण्याचं प्रमाण तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही आहे, जास्त काही अवघड रेसिपी नाही ही. पाणी तुम्ही मोजून नाही घातलं तरीही चालेल, फक्त हे पीठ आपल्याला असं घट्ट असं मळून घ्यायचं आहे, एक बॅटर प्रमाणे तयार करायचं आहे. सो त्याच्यासाठी लागेल तेवढं तुम्हाला पाणी यामध्ये तुम्ही घालवू शकता आणि पाण्याची क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते, तुमच्या साबुदाण्यावरती डिपेंड आहे. जर तुम्ही बारीक घेतला असेल तर पाणी कमी लागेल, जर तुम्ही जाडसर साबुदाणा घेतला असेल तर पाणी तुम्हाला जास्त लागेल. सो इथे पाण्याची क्वांटिटी लक्षात ठेवण्याची गरज नाही, फक्त अशा प्रकारे बॅटर तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. तुम्हाला दिसत असेल बघा, अशा प्रकारे मी थोडंसं घट्टसरच असं हे तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आहे, बारीक चिरलेली. जर तुम्ही उपवासाला बनवत असाल आणि कोथिंबीर नसेल चालत तर तुम्ही ही सुद्धा स्किप करू शकता. आणि जर तुम्ही ही रेसिपी उपवासाला नसेल बनवत, असाच नाश्ता करण्यासाठी बनवत असाल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता, कारण कोथिंबीरची चव खूप छान लागते. आता ही कोथिंबीर घालून झाल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं आहे आणि याच्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. 5 ते 10 मिनिटासाठी तुम्ही ठेवू शकता आणि जर तुम्ही खूप घाईत असाल तर 5 मिनिटे ठेवलं तरीही चालेल. अशा प्रकारे आता जे आपण पाणी घातलेलं होतं हे या सगळ्या साबुदाण्याने शोषून घेतलेलं आहे. सो बॅटर हे एकदम कोरडं असं तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण जी मगाची पेस्ट तयार करून घेतली होती बटाटा आणि मिरचीची, ती पेस्ट आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची आहे. यामध्ये कधी कधी तुमचा बटाटा जाडसर एकदम राहू शकतो किंवा बारीकसुद्धा होऊ शकतो, ते तुम्ही तुमच्या मिक्सरवरती डिपेंड आहे. सो तुम्ही जाडसरसुद्धा घेऊ शकता आणि एकदम बारीक अशी पेस्ट केली त्याची तरीही चालेल. सो अशा प्रकारे आता हे मिक्स करून झालेलं आहे. याच्यानंतर आपल्याला 1 वाटी दही घ्यायचं आहे. तुमच्या घरात जे अवेलेबल आहे दही तुम्ही ते घेऊ शकता किंवा बाजारातून विकत आणलं तरीही चालेल. त्याच्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि हे दही थोडंसं आपल्याला फोडून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये गाठी राहणार नाहीत. अशा प्रकारे आपल्याला हे दही करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे बीटर असेल तुम्ही त्या बीटरने सुद्धा हे बीट केलं, फेटलं थोडंसं तरीही चालेल किंवा असं चमच्याच्या मदतीने फेटलं तरी. तेल घ्यायचं आहे, अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत फोडणीसाठी आपल्याला. आता हे आपले जिरे घालून झालेले आहे, थोडेसे तडतडून द्यायचे. त्याच्यानंतर कढीपत्ता घालायचा आहे. इथे तुम्ही वाळका कढीपत्तासुद्धा वापरू शकता. जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल ताजा कढीपत्ता तर तुम्ही वाळका कढीपत्तासुद्धा घेऊ शकता. अर्धा चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि आता हे थोडंसं तेलामध्ये फ्राय होऊन द्यायचं आहे, जेणेकरून ते आपण जे मसाले घातलेले आहे ते छान असे तेलामध्ये फ्राय होतील. जे आपण मगाशी दही फेटून ठेवलं होतं त्या दह्यामध्येच आपल्याला ही फोडणी घालायची आहे आणि छान अशी थोडीशी तडतडून द्यायची, जेणेकरून दह्यालाही याची खूप छान अशी टेस्ट येते. जरी ते तुम्हाला तेल आवडत नसेल तुम्ही तूप किंवा बटर वापरलं तरीही चालेल, ते तुमच्या आवडीवरती डिपेंड आहे. तुम्हाला
तेल वापरायचं आहे की बटर. आता ही जी आपली फोडणी घालून झालेली आहे ती छान अशी मिक्स करून घ्यायची, जेणेकरून याची छान अशी टेस्ट लागते. आता हे आपण साईडला ठेवून घेणार आहोत. इथे आपल्याला एक पॅन घ्यायचा आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालू शकता किंवा तुम्हाला तूप किंवा बटर आवडत असेल तुम्ही ते वापरलं तरीही चालेल. अशा प्रकारे ते स्प्रेड करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण जे मगाशी साबुदाणा, शेंगदाणा आणि बटाट्याचं जे बॅटर बनवलेलं होतं ते अशा प्रकारे चमच्याच्या मदतीने तव्यावरती पसरवून घ्यायचं आहे. हे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार, आवडीनुसार पसरवू शकता. जर तुम्हाला जाडसर आवडत असेल तर तुम्ही असं जाडसर पसरू शकता किंवा जर तुम्हाला एकदम पातळ असं हवं असेल तर तुम्ही ते चमच्याच्या मदतीने दाबून असं स्प्रेड करू शकता. थोडीशी कोथिंबीर घालायची आणि रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत थोडेसे गार्निशिंगसाठी. त्याच्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं. हे तुम्ही झाकून ठेवून सुद्धा शिजवू शकता. जर तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर तुम्ही हे झाकण याच्यावरती ठेवून ते शिजवू शकता. आता हे एका बाजूने क्रिस्पी असं फ्राय झालेलं आहे. सो अशा प्रकारे तुम्ही उलटण्याच्या मदतीने ते दाबून दाबून सुद्धा भाजू शकता, जेणेकरून खालची जी त्याची बाजू आहे ती छान अशी क्रिस्पी होईल. अशा प्रकारे हे भाजून घ्यायचं आहे. आता आपण हे पलटी केलेलं आहे आणि हे दुसऱ्या बाजूनेही आपल्याला थोडंसं तेल घालून क्रिस्पी असं फ्राय करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही लेस ऑइल सुद्धा बनवू शकता. नॉनस्टिकच्या पॅनवरती तुम्ही थोडंसं तेल टाकून ते बनवू शकता. फक्त थोडंसं मीडियम आचेवरती ते भाजा, जेणेकरून क्रिस्पी होईल. एकदम हाय फ्लेमवरती भाजू नका, नाही तर ते भाजलं जाणार नाही आणि क्रिस्पीसुद्धा होणार नाही, करपलं जाईल ते लगेच. सो अशा प्रकारे हे आपलं तुम्हाला दिसत असेल बघा, दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी झालेलं आहे. अशाच प्रकारे ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. आता जे आपण मगाशी फोडणीचं दही तयार केलं होतं, या दह्याबरोबर आज आपण हे साबुदाण्याचा पराठा खाणार आहोत. जर तुम्हाला दुसरा कोणता सॉस किंवा टोमॅटो सॉस चटणीबरोबर खायचं असेल तर तुम्ही त्याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता. फक्त हे दही एकदा नक्की घरी ट्राय करा, आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती. ही तुम्ही रेसिपी उपवासाला बनवू शकता किंवा अशीच नाश्त्यासाठी बनवली तरीही चालेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. चला तर मग भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.